कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि या सीझनमध्ये काही खाण्यापेक्षा काहीतरी थंड प्यावंसं आपल्याला सतत वाटतं. त्यावेळेला घरच्या घरी बनवलेलं अगदी थंडगार आणि चविष्ट असं कैरी पुदिना पन्ह आज आपण तयार करणार आहोत. हे पन्ह अजिबात खराब होत नाही. वर्षभर देखील अगदी जसं तसं राहतं. शिवाय हे आज आपण विना गूळ आणि विना साखर बनवलेलं आहे. म्हणजेच गुणधर्मांनी युक्त अशा आयुर्वेदिक महत्व असलेल्या धाग्यावाल्या मिश्री खडी साखरेपासून आज आपण बनवलेलं आहे. त्यामुळे शरीराला अनेक गुणधर्म देखील मिळतात. शिवाय शरीराला थंडावा देखील मिळतो. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा अगदी 2 मिनिटांच्या आत तुम्ही हे सरबत बनवून किंवा पन्ह बनवून नक्की त्यांना सर्व्ह करू शकता. तुमचे पाहुणे तुमची नक्कीच तारीफ करतील याची खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार मंडळी. मी ऋचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. कैरी पुदिना पण बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्या कमी आंबट अशा असतात. त्यामुळे लागणारं साखरेचे जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात लागते. तर ह्या वजनी प्रमाण जर आपण ह्या कैऱ्यांचं बघितलं तर साधारणतः 700 ग्रॅम हे वजन आहे. आपण सुद्धा 650 ते 700 ग्रॅम अशा वजनामध्ये व्यवस्थित अशा बसतील अशा कैऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि कमी आंबट असा घ्या म्हणजे लागणारं साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी आपल्याला लागतं. पुढे आपण ह्या कैरीचे सालं काढून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण नाकं कापून घेऊयात आणि यानंतर आपण याची सालं काढून घ्यायची आहेत. कैरीची सगळी सालं बघा या ठिकाणी आपली काढून झालेली आहेत. पुढे आता बघा आपण तिघही कैऱ्यांना अशा पद्धतीने काप देऊन घेणार आहोत आणि काप दिल्यामुळे काय होतं की कैरी अगदी आतपर्यंत आणि पटकन अशी मऊ शिजली जाते. त्यामुळे आपण काप देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने कैरीला. आपण या सगळ्या कैऱ्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 ग्लासभर पाणी घालून घेऊ. कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि साधारणतः मध्यम आचेवर आपण याच्या 4 ते 5 शिट्या होऊ द्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्या काढून घेतल्यानंतर बघा आपली कैरी अगदी मऊसूत आणि छान अशी शिजली गेलेली आहे. कैरी थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला हळुवारपणे याचा पल्प काढून घ्यायचा आहे. गुठळीचा जो भाग आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि फक्त याचा पल्प आपल्याला कैरीपासून विलग करून घ्यायचा आहे. कैरीचा सगळा पल्प बघा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. अशा एखाद्या बाउलचं किंवा भांड्याचं माप आपण सेट करायचं आहे. म्हणजे त्याच भांड्याने किंवा बाउलने आपल्याला साखरेचं जे प्रमाण आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे जर किलोचं प्रमाण आपल्याला कळत नसेल, तर आपण भांड्याचं प्रमाण सुद्धा आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एका बाउलभर आपण आता हा एक कैरीचा काढलेला जो पल्प आहे, तो भरून घेतलेला आहे. कैरीचा काढलेला सगळा पल्प आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि त्याची अगदी स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आपल्या बाऊलला जे लागलेलं कैरीचं जे गर होता, तो सुद्धा आपण थोडं पाणी घालून त्यामध्ये कालवून हा घातलेला आहे. पुढे आपण यामध्ये थोडंसं आलं घालणार आहोत. यामुळे कैरी पुदिना पन्हाला अगदी छान अशी चव येते. तर 1 इंच आल्याचे तुकडे आपण या ठिकाणी करून घेत आहोत आणि ते घातलेले आहेत. हे सगळं आपण एकदा फिरवून घेऊयात. अगदी स्मार्ट छान स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे बघा. परफेक्ट अशी. यामध्ये आता पुदिन्याचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत. तर 1 कप स्वच्छ मी पानं घेतलेली आहे बघा. अर्धी जुडी या ठिकाणी पानं घेतलेली आहेत पुदिन्याची. छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आपण यामध्ये घालून घ्यायची. ते सुद्धा छान असं फिरवून घेतल्यानंतर अगदी स्मूथ अशी मस्त अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे बघा. मस्त हिरवागार रंग आपल्या या कैरी पुदिन्याच्या पन्हाच्या पेस्टला आलेला आहे. कैरी पुदिना पन्ह्याला अधिक असं चविष्ट आणि पाचक बनवण्यासाठी बघा आपण यामध्ये काही मसाल्यांचा वापर केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. जिरं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की पाचक असतं. शिवाय शरीराला थंडावा देखील देतं. पुढे आपण 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे. यामुळे देखील शरीराला थंडावा मिळतो आणि पाचन देखील छान असं होतं. पुढे आपण घेतलेलं आहे काळे मिरी घेतले आहेत बघा. 1 टेबलस्पून आपण या ठिकाणी काळे मिरी घेतले आहेत. काळे मिरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की गरम असतात. परंतु जेव्हा आपण काळे मिरे एखाद्या सरबतात किंवा पाण्यात मिसळतो, तेव्हा ते शरीराला थंडावा देण्याचं काम करतात आणि शिवाय ह्या तिघही पदार्थांमुळे आपल्या कैरी पुदिना पन्हाची जी चव आहे, ती अगदी दुपटी-तिपटीने वाढते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी हलक्या मंद आचेवर आपल्याला हे जे घेतलेले सगळे मसाले आहेत, ते फक्त अर्धा मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहेत. बघा आपल्या सगळ्या मसाल्यांचा जो रंग आहे तो थोडासा आता बदललेला आहे. एक अर्धा मिनिटभर आपण यांना छान असं परतवून घेतलेलं आहे. अगदी छान मस्त सुवासाचा दरवळत चाललेला आहे घरामध्ये आणि आता हे जे मसाले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. थोडे थंड झाले की आपण याची पूड बनवून घेणार आहोत. आज आपण कैरी पुदिना पन्हासाठी साखर किंवा गूळ न वापरता धाग्यावाल्या खडी साखरेचाच उपयोग करणार आहोत. या धाग्यावाल्या खडी साखरेला मिश्री साखर किंवा इंग्रजीमध्ये रॉक शुगर असे देखील म्हटले जाते.
आयुर्वेदात फार महत्त्व असलेली ही साखर फार अशी गुणकारी आहे. या साखरेच्या सेवनामुळे त्वरित ऊर्जा मिळते, पाचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. शिवाय कोरड्या खोकल्यामध्ये तुरंत आराम मिळतो. शिवाय शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास देखील ही मदत करते. उन्हाळ्यात तर उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही खडीसाखर आहे. तर आज आपण खडीसाखरेचं प्रमाण किती घेतलेलं आहे, ते आपण बघून घेऊया. वजनी म्हणाल तर 750 ग्रॅम आपण ही साखर घेतलेली आहे. 700 ग्रॅम वजनाच्या आपल्या कैऱ्या होत्या, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. त्यासाठी आपण 750 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे. जर आपण बाऊलने मोजलं, म्हणजे एखाद्या भांड्याने आपण मोजलं, तर ज्या भांड्यामध्ये किंवा हे आपण बाऊलमध्ये आज बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये कैरीचं जे आपला गर होता, तो संपूर्ण मावला होता. त्याच बाऊलने आपण दीड भांडं किंवा दीड बाऊल हे खडीसाखर घेतलेलं आहे. तर आज आपण किलोच्या प्रमाणात म्हणा किंवा भांड्याच्या प्रमाणात दोघंही प्रमाणामध्ये मी आज तुम्हाला खडीसाखरेचं प्रमाण किती घ्यायचं हे सांगितलेलं आहे. तुम्ही गूळ देखील या ठिकाणी वापरू शकता. सगळे भाजून घेतलेले जे मसाले होते, ते आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. त्यांना आता आपण एका ग्राइंडर जारमध्ये टाकून त्याची अतिशय अगदी छान अशी पावडर तयार करून घेणार आहोत. तर पावडर तयार करून घेऊया. बघा, अगदी बारीक अशी छान अशी या मसाल्यांची पावडर तयार झालेली आहे. आता या पावडरचा वापर करून आपण पुढे कैरी पुदिना पानं तयार करणार आहोत. पुढे आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी घेतलेली खडीसाखर आपण एका जाडबुडाच्या तळाच्या कढईमध्ये घालून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे साखर आपण 3 कप घेतली होती, त्यामुळे 1.5 कप पाणी घेतलं आहे. म्हणजे साखरेच्या निम्मे आपल्याला त्याच भांड्याने पाणी घालून घ्यायचं आहे. यानंतर ही जी साखर आहे, ती आपल्याला ह्या पाण्यामध्ये संपूर्णपणे मध्यम आचेवर वितळून घ्यायची आहे, विरघळवून घ्यायची आहे. थोड्याच वेळात साखर जी आहे ती पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळली गेलेली आहे. आता जो आपली चिकट असा हे पाणी तयार झालेलं आहे, साखर विरघळलेली याचा कुठल्याही प्रकारचा 1 तारी, 2 तारी असा पाक तयार करायचा नाहीये. फक्त चिकट असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. जसं गुलाबजामसाठी आपण चिकट असा पाक तयार करतो तसंच. तर आता हे चिकट असं जे मिश्रण आहे किंवा पाक आहे तो आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण तयार केलेली जी पुदिना आणि कैरीची पेस्ट होती, ती आपण संपूर्ण यामध्ये घालून घेऊ. तयार केलेलं कैरी आणि पुदिन्याचं जे मिश्रण आहे, ते आपण तयार केलेल्या साखरेच्या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे. उलट साहाय्याने खाली-वर करत आपल्याला सगळ्या दिशेने हळूवारपणे हलवत जात हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सुरुवातीला गाठी-गाठी असं दिसलं जातं, परंतु हे हळूवारपणे आपण जसं-जसं त्याला हलवत जातो, तसं हे मिक्सअप होत जातं. थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही याचा हँड ब्लेंडरचा किंवा हँड व्हिस्करचा देखील या ठिकाणी उपयोग करू शकता. तर आपण बघू शकता हळूवारपणे हे आपण एकजीव करत आहोत आणि व्यवस्थित असं हे एकजीव होत चाललेलं आहे. फायनली आपलं जे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे. यामध्ये आता चव येण्यासाठी 1 टेबलस्पून काळं मीठ घातलेलं आहे. अर्धा टेबलस्पून आपण सेंधव मीठ घातलेलं आहे. हे सगळं पुन्हा आपण एकजीव करून घेऊ. काळ्या मिठामुळे आणि सेंधव मिठामुळे आपल्या ज्या सरबताला आहे किंवा कैरी पुदिना पन्हाला आहे, खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर तयार केलेले जे आपण मसाले कुटून घेतले होते, बारीक करून घेतले होते मिक्सरमध्ये, ती देखील पूड आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी आपण याला मिक्स करत जायचं आहे. हे पूड म्हणजे हे जे मसाले आपण तयार केलेले आहे, यामुळे या कैरी पुदिन्याच्या सरबताला एकदम छान असा, मस्त असा फ्लेवर येतो आणि खूप सुरेख असं हे सरबत लागतं. सगळे मसाले, काळं मीठ आणि सेंधव मीठ सगळं एकजीव झाल्यानंतर आता इतका छान मस्त असं सरबताचा सुगंध दरवळत आहे ना मंडळी, की तुम्हाला काय सांगू. आता हे जे आपलं कैरी पुदिन्याचं सरबत तयार झालेलं आहे, हे अगदी प्रेझेंटेबल छान असं दिसावं, अगदी मार्केटसारखं दिसावं म्हणून यामध्ये मी हिरव्या रंगाचा वापर करत आहे. अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत किंवा नसेल पटत तर तुम्ही स्किप देखील करू शकता. तर हा 100% ऑर्गॅनिक असा हा रंग, शरीराला सेफ असा रंग मी या ठिकाणी वापरलेला आहे. तर थोडाफार रंग यामध्ये घातल्यानंतर, व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर याला छान असा सुरेख असा, अगदी मार्केटसारखा, कैरी पुदिना पन्ह्यासारखा याला रंग आलेला आहे. तर आता हे जे आपलं कैरी पुदिन्याचं सरबत आहे किंवा पन्हं आहे, हे बघा साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण याला उकळी आणून घेतलेली आहे. याला अगदी आपल्याला घट्टसर असं करायचं नाहीये. थोडं पातळसरच करायचं आहे. बघा मी चमच्यावर दाखवते आहे त्या पद्धतीनेच त्याला असं थोडंसं चिपचिप असं आपल्याला राहू द्यायचं आहे. अगदी पाक त्याचा तयार करायचा नाही किंवा घट्ट तयार करायचं नाही. कारण हे जेव्हा थंड होतं, तेव्हा ते अजून घट्ट होत जातं. त्यामुळे आपल्याला साधारणतः दाखवलेल्या कन्सिस्टन्सी त्याला ठेवायचा आहे. गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे संपूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर. यानंतर आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत.
कैरी पुदिन्याचं जे आपलं सरबताचं मिश्रण आहे, हे आपलं आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे या पद्धतीचं जेलीसारखं असं तयार होतं. त्यामुळे याला पहिलेच आपल्याला जास्त उकळवायचं नाहीये, कारण हे नंतर थंड होता क्षणीच हे घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आपण ह्या पद्धतीच्या एका पुरणाची चाळी असते किंवा रोजची आपली वापरायची जी जाळी असते, त्यातून मी हे गाळून घेतलं आहे. जेणेकरून आपण जी शोप, जिरं आणि मिऱ्यांचं जे मिश्रण आपण यामध्ये घातलं होतं, ते आपल्याला घशात अडकायला नको जेव्हा आपण हे सरबत पितो त्यावेळेला म्हणून. तर यानंतर आपण यामध्ये क्रिस्टलायझेशन या सरबताचं होऊ नये. काही कालांतराने काय होतं, क्रिस्टलायझेशन व्हायला सुरुवात होते. ते होऊ नये म्हणून यामध्ये 3 ते 4 लिंबांचा अलगद असा पिळून रस काढून घेतलेला आहे. तो रस आपण यामध्ये घालून घेत आहोत. यामुळे आपलं जे कैरी सरबत आहे, ते अधिकच असं पौष्टिक देखील होणार आहे. म्हणजे लिंबाच्या रसामुळे व्हिटॅमिन सीचं जीवनसत्व आपल्याला मिळतं. शिवाय क्रिस्टलायझेशन देखील होत नाही आणि पन्हाची चव देखील छान अशी दुपटी-दुपटीने वाढते. त्यामुळे यामध्ये थोडा लिंबाचा रस आपण घालून घेतलेला आहे. हे सगळं एकजीव करून आपण एका काचेच्या बरणीमध्ये आपण याला किंवा बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे. अगदी वर्षभर देखील फ्रिजमध्ये आपण जर हे सरबत ठेवलं, तर अजिबात खराब होत नाही. आयत्या वेळेला उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी किंवा आयत्या वेळेला पाहुण्यांना देण्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे. कैरी पुदिन्याच्या पानाचं जे मिश्रण आहे, ते आता आपलं तयार झालेलं आहे. 1 लिटर ह्या प्रमाणामध्ये संपूर्ण हे मिश्रण तयार झालेलं आहे. एका काचेच्या बाटलीमध्ये आपण याला भरलेलं आहे. ही काचेची बाटली जर आपण फ्रिजमध्ये ठेवली, तर अगदी वर्षभर देखील हे पन्हाचं मिश्रण खराब होत नाही. जसंच तसं अगदी छान असं राहतं. तर यापासून आता आपण पन्हाचं जे सरबत आहे, जसे आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपल्याला जर प्यायची इच्छा झाली, तर कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर आपल्या रोजच्या वापराच्या ज्या 2 पळ्या आहेत, त्या 2 पळ्या भरून मी या ठिकाणी हे पन्हाचं मिश्रण घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असे म्हणजे 12 ते 13 बर्फाचे खडे टाकलेले आहे. यामध्ये मी आता अर्धा लिटर पाणी टाकत आहे. त्यात थोडं पाणी मी आता टाकून घेतलेलं आहे आणि छान असं याला तळापासून ढवळून घेत आहे बघा. तर आपण जर हँड ब्लेंडर असेल, तर हँड ब्लेंडरच्या सहाय्याने अगदी पटकन असं याला घुसळू शकता. म्हणजे हे अगदी काही सेकंदातच एकजीव असं होऊ शकेल. थोडा वेळ लागतो चमच्याने, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित असं खालपासून ढवळत जा, म्हणजे हे मिश्रण छान असं एकजीव व्हायला मदत होते. तर आता हे थोडंसं घट्टसर असं वाटत आहे हे मिश्रण आपल्याला, म्हणून उरलेलं जे पाणी आहे, असं एकूण आपण अर्धा लिटर पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा. तर सगळं पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित असं आपण एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण पुढचे काही घटक जे आहेत ते टाकून घेणार आहोत. जसे की आपण सब्जाच्या बिया भिजवून घेतलेल्या होत्या बघा. सकाळी भिजवल्या होत्या 2-3 तास अगोदर. त्या आपण घालायच्या म्हणजे थंडगार असा थंडावा सब्जाच्या बिया देतात आपल्या शरीराला. त्यामुळे सब्जा खाणं हा उन्हाळ्यामध्ये खूप छान असं असतं. थोडे पुदिन्याची पानं आणि लिंबाच्या फोडी. त्यामुळे दिसायला देखील हे सरबत खूप असं प्रेझेंटेबल वाटतं. त्यामुळे बघा हे पन्हं किती प्रेझेंटेबल असं दिसत आहे. हिरवागार रंगाचे त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं आवडत असेल तर घालू शकता. लिंबाची फोड देखील आवडत असेल तर घालू शकता. स्किप करा. सब्जाच्या बिया मात्र घाला म्हणजे थंडावा देईल शरीराला. आता हे जे पन्हं आहे हे आपण छान असं सर्व्ह करून घेऊयात. बघा किती छान सुरेख रंगाचं मस्त हिरवंगार असं कैरी पुदिन्याचं पन्हं जे आहे, ते आपलं सर्व्हिंगसाठी रेडी झालेलं आहे. रंग इतका सुरेख दिसत आहे, की बघता क्षणीच हे पिऊन घ्यावं असं वाटत आहे. मस्त थंडगार असं लागतं, वर्षभर टिकतं आणि मुलांना देखील हा हेल्दी असा एक ऑप्शन आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीचं पन्हं कैरीच्या सीझन जाण्याच्या अगोदर नक्की ट्राय करून बघा. जसं आलेल्या पाहुण्यांना देखील द्या. पाहुणे तुम्हाला नक्कीच विचारतील, की ही रेसिपी तुम्ही कुठून केली? पाहुण्यांनी विचारलं तर पाहुण्यांना लगेच आपली रेसिपी शेअर करून टाका. रेसिपीला लाईक करा, हाईप देखील करा. म्हणजे माझ्या चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. खमंग खानदेशी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जसं माझ्या चॅनल खमंग खानदेशीला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल आयकॉन दाबा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपी सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.